नमस्कार मित्रांनो, मी एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमचं मूल अभ्यास करतंय पण आनंदाने करतंय का भीतीच्या दबावाखाली करतंय? आणि दुसरा प्रश्न, तुम्ही आई म्हणून तुमच्या मुलाच्या भविष्याची काळजी करत आहात का? स्वतःचं आरोग्य त्यामुळे विसरत आहात का? आजचा आपला विषय खूपच महत्त्वाचा आहे. विद्यार्थी आणि त्यांच्यामधील जी एन्झायटी आहे आणि त्याचा पालकांवर परिणाम, विशेषतः आईवर. तर एन्झायटी म्हणजे काय? सर्वप्रथम आपण समजून घेऊया स्ट्रेस आणि एन्झायटी यामध्ये काय फरक असतो. स्ट्रेस म्हणजे परिस्थितीमुळे निर्माण झालेला तात्पुरता ताण, पण एन्झायटी म्हणजे जी सतत चालणारी काळजी, भीती, अनिश्चितता. उदाहरणार्थ, परीक्षा आहे म्हणून थोडं टेन्शन येणं हे नॉर्मल आहे, पण मी फेल झालो तर काय? आईवडिलांची अपेक्षा जर पूर्ण नाही झाली तर? ही आहे एन्झायटी. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारची एन्झायटी असते? तर आजकाल विद्यार्थ्यांमध्ये काही कॉमन एन्झायटी आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ, परीक्षेची एन्झायटी, परफॉर्मन्सची एन्झायटी, मी फेल होईल ह्याची पण एन्झायटी, आणि कंपॅरिझनची एक एन्झायटी असते. तसेच समाजाची पण एन्झायटी असते. आपल्या भविष्याला, आपल्या करिअरला घेऊन पण त्यांच्यात एन्झायटी असते. मग आपला प्रश्न असेल, मुलं एन्झायटीमध्ये का जातात? तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलं एन्झायटीमध्ये का जातात? तर पॅरेंट्सच्या अपेक्षा, तसंच सतत कंपॅरिझन केलं जातं. पहा तो किती मार्क्स घेतो, कॉम्पिटिशन, सोशल मीडिया प्रेशर, करिअरबद्दल अनिश्चितता आणि फेल्युअरची भीती. मुलं बाहेरून दिसायला एकदम स्ट्रॉंग दिसतात, पण आतून खूप सेन्सिटिव्ह असतात. मुलांच्या मनावर याचा परिणाम होतो. आणि एन्झायटी असलेलं मूल ते दिसतं कसं? तर ते जास्त विचार करत असतं. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होतं, झोप कमी लागते, त्यांची खूप चिडचिड वाढते आणि ते स्वतःमध्येच राहायला लागतात. कॉन्फिडन्स तो पूर्ण ढेपाळलेला असतो. कधीकधी ते बोलतही नाहीत, पण आतून खूप काही त्यांच्या चाललेलं असतं. आणि आईवर याचा मोठा परिणाम होतो. का? कारण की आई इमोशनली खूपच अटॅच असते. तर आता सर्वात महत्त्वाचा भाग काय आहे? तर मुलाच्या एन्झायटीचा आईवर काय परिणाम होतो? आई आहे ना, ही खूप इमोशनल नातं आहे. मुलाला त्रास झाला की आईला त्याच्या दुप्पट जाणवतो. मूल शांत झालं की आई घाबरते. मूल अभ्यास करत नाही की आई तणावात जाते. मुलाला रात्री झोप नाही लागली तर आई काळजीत जाते आणि मग तिच्या डोक्यात सतत विचार यायला लागतात. हळूहळू आईमध्ये पण काही लक्षणं दिसायला लागतात, जसं की ब्लड प्रेशर वाढणं, डायबिटीस, झोपेचा त्रास, थायरॉईड इम्बॅलन्स, एन्झायटी, डिप्रेशन, फटीग आणि डोकं दुखणं. आई स्वतः आजारी पडते, पण तिला वाटतं मी मजबूत आहे, मला काही झालेलं नाही. तर अशावेळी आईने काय करायला हवं? आईने सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, मुलाला प्रेमाची गरज आहे. त्याला प्रेशर देऊन चालणार नाही. मुलाशी बोलणं वाढवा. त्याला आहे ना, तुम्ही जज करू नका. तू करू शकतोस असा विश्वास त्याला द्या आणि त्याच्याशी कंपॅरिझन टाळा. त्याच्या चुका स्वीकारा आणि त्याला शिकवा त्याच्यावर काय करू शकतो. मूल परफेक्ट नसतं, पण कॅपेबल असतं. आता मुलांनी काय करायला हवं? तर काही सोप्या गोष्टी करायला पाहिजे. त्यांनी आपलं डेली रुटीन ठरवावं. मोबाईलचा वापर कमी करावा. प्रॉपर झोप घ्यायची. डीप ब्रीथिंग करा, मेडिटेशन करा. छोटे गोल्स ठेवा आणि स्वतःला कधीही ब्लेम करू नका. आणि विशेषतः त्यांचा आहार समतोल असला पाहिजे. त्याच्यामध्ये काही जे आपल्या घरात अन्न शिजतं त्याचा तुम्ही जास्त उपयोग घ्या. फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स, प्रॉपर हायड्रेशन, जंक फूड कमी करा, कॅफिन कमी करा. आणि विशेषतः आपलं मन आणि शरीर हे दोन्ही कनेक्ट आहेत. तर होमिओपॅथी याच्यावर नक्कीच मदत करू शकते. आता सर्वात महत्त्वाचा भाग काय आहे की होमिओपॅथी कशी मदत करू शकते? होमिओपॅथी नॅचरल आहे, सेफ आहे, इंडिव्हिज्युअलाइज बेस आहे आणि ती रूट कॉजवर काम करते.
होमिओपॅथीमध्ये आपण फक्त सिम्पटम पाहत नाही, तर त्या मुलाचा स्वभाव, त्याच्या भावना, त्याची भीती, त्याची प्रतिक्रिया हे सगळं समजून घेतो. त्यामुळे होतं काय, एन्झायटी कमी होते, त्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याची झोप सुधारते आणि इमोशनली ते खूप बॅलन्स होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई आणि मूल या दोघांनाही यापासून फायदा होतो. इथे मी तुम्हाला एक केस सांगतो. एक 15 वर्षाचा मुलगा, खूप हुशार, नेहमी चांगलं मार्क्स मिळवणारा, पण जसजशी परीक्षा जवळ येऊ लागली तसतसा त्याचा ताण वाढू लागला. मी फेल झालो तर, आईबाबांची अपेक्षा पूर्ण झाली नाही तर. आणि मग तो आहे ना सतत याचा विचार करत राहायचा. त्याला त्याच्यामुळे ना झोप कमी लागायला लागली, अभ्यासावर लक्ष कमी व्हायला लागलं. आईला वाटलं मुलगा आळशी झाला, पण हळूहळू आईला आतून जाणवलं, अरे हा काहीतरी घाबरलाय. त्याचबरोबर त्याच्या या चिंतेमुळे आईमध्ये पण काही बदल दिसायला लागले. तिला सतत काळजी वाटायला लागली, तिची झोप कमी झाली, BP वाढला. आम्ही त्यांना होमिओपॅथी उपचार दिला आणि तसंच काही काउन्सिलिंग केलं. त्यामुळे झालं काय, मुलाची एन्झायटी कमी झाली, त्याचा कॉन्फिडन्स वाढला आणि अल्टिमेटली आईचाही जो तणाव होता तो पूर्ण कमी झाला. आता दुसरी केस सांगतो. एक 14 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली होती. घरात सतत तुलना होत होती. पहा, शेजारची मुलगी 95% मार्क्स घेते. सुरुवातीला ती मोटिवेट झाली, पण हळूहळू तिच्यावर दबाव वाढू लागला. तिने बोलणं कमी केलं, ती स्वतःमध्येच राहायला लागली, ती रडायला लागली, अभ्यासात रस तिचा कमी झाला. आईला वाटलं ही का एवढी सेन्सिटिव्ह झाली, पण आई ही आतून तणावात जाऊ लागली. तिला सतत चिंता वाटायला लागली, डोकेदुखी वाढली, आईची चिडचिड वाढली. आम्ही तिला होमिओपॅथी दिली आणि तसंच काही इमोशनल सपोर्ट दिला. त्यामुळे झालं काय, मुलगी पुन्हा खुलली, तिचा कॉन्फिडन्स वाढला आणि आई मुलीचं कम्युनिकेशन खूप चांगलं सुधारलं. आता मी एक तिसरी महत्त्वाची केस सांगतो. एक 17 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आलेला. त्याला करिअरबद्दल काही कन्फ्युजन होतं. मी काय निवडू, जर चुकलो तर, आईबाबांना मी निराश केलं तर. आणि तो याच्यावर आहे ना सतत ओव्हर थिंक करायचा. आणि ओव्हर थिंक केल्यामुळे त्याला झोप कमी लागायला लागली, त्याचा मूड चेंज व्हायला लागला आणि अभ्यासात त्याचा इंटरेस्ट पूर्णपणे कमी झाला. आईला त्यामुळे ना काळजी वाटायला लागली. या काळजीपोटी तिची झोप उडाली आणि मग तिच्यात एन्झायटी यायला लागली, थायरॉईड इम्बॅलन्स झाला. मग अशावेळी ती आमच्याकडे ज्यावेळी आली त्यावेळी आम्ही तिला काही होमिओपॅथी उपचार दिले. त्यामुळे मुलाची भीती तर गेली, त्याला क्लिअरिटी मिळाली, आईचं हेल्थ सुधारलं आणि दोघांमध्ये चांगला संवाद वाढला. या तिन्ही केसमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती अशी, मुलाला जर एन्झायटी असेल तर त्याचा तणाव आईवर पडतो, कारण की इमोशनली ते कनेक्टेड असतात. आणि म्हणूनच मुलाला समजून घ्या, त्याची कुणाशीही तुलना करू नका, त्याला आधार द्या आणि योग्य वेळी उपचार घ्या. मित्रांनो, ही जी एन्झायटी असते ना ती नेहमी मोठ्याने दिसत नाही, ती शांतपणे हळूहळू वाढत जाते. म्हणून तिला ओळखणं इम्पॉर्टंट आहे. आजच ओळखा, उद्या कदाचित उशीर होऊ शकतो. तुमच्या मुलाला समजा, त्याला सपोर्ट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.